कळमनुरी शहरातील मुख्य पोस्ट ऑफिस परिसरात पुन्हा कचऱ्याची ढीग साचल्यानं नागरिकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली। यापूर्वी वारंवार तक्रारी आणि प्रसार माध्यमांतील बातम्यांनंतर परिसराची स्वच्छता करून तार कुंपण उभारण्यात आले होते। मात्र पुन्हा कचरा साचल्यानं पोस्ट ऑफिस परिसराची दुरवस्था झाली। पावसाळ्यात दुर्गंधी आणि डासांचा प्रादुर्भाव वाढण्याची भीती व्यक्त केली जाते। पोस्ट ऑफिस प्रशासन आणि पोस्ट मास्तर परिसराच्या स्वच्छतेकडे दुर्लक्ष करत असल्याचा आरोप नागरिकांनी केलाय। शहरातील एकमेव पोस्ट ऑफिसचा परिसर स्वच्छ आणि नीटनेटका असणं अपेक्षित असताना ही परिस्थिती चिंताजनक असल्याचं नागरिकांचं म्हणणं आहे। या प्रकरणाची वरिष्ठ अधिकाऱ्यांनी तातडीनं दखल घेऊन परिसराची स्वच्छता करावी आणि आवश्यक ती कारवाई करावी अशी मागणी करण्यात येते। त्रिकोणी येथील स्वामी विवेकानंद विद्यालयाच्या 2015-16च्या 10वीच्या माजी विद्यार्थ्यांनी सामाजिक बांधिलकी जपत शाळेतील सर्व विद्यार्थ्यांना मोफत शैक्षणिक साहित्याचं वाटप केलं। या उपक्रमाअंतर्गत वही, पेन, पट्टी, रबर, नकाशे, स्टेन्सिल आणि इतर आवश्यक साहित्य विद्यार्थ्यांना देण्यात आलं। या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये आनंदाचं वातावरण निर्माण झालं। कार्यक्रमाला माजी विद्यार्थी पद्मनाभ शहापुरे आणि प्रमोद जाधव हे उपस्थित होते। वाशिम जिल्ह्यातील मालेगाव इथं पैगंबर-ए-इस्लाम हजरत मोहम्मद यांच्याविषयी कथित आक्षेपार्ह वक्तव्य केल्याचा आरोप करत मुस्लिम समाजाच्या प्रतिनिधींनी संबंधित व्यक्ती नाझिया खान यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्याची मागणी केली आहे। याबाबत 26 जून रोजी मालेगाव पोलीस ठाण्याचे ठाणेदार राजेश खेरडे यांनी लेखी निवेदन देण्यात आले। यावेळी मुस्लिम समाजातील मोठ्या संख्येने तरुण, ज्येष्ठ आणि प्रतिष्ठित नागरिक उपस्थित होते। संबंधित प्रकरणाची निष्पक्ष चौकशी करून कायद्यानुसार योग्य ती कारवाई करावी अशी मागणी निवेदनातून करण्यात आली। पांडापूर गावातील आकादेवी मंदिर परिसरात कोंबड्यांच्या शोधात आलेला सुमारे 8 फूट लांबीचा आणि 8 किलो वजनाचा अजगर जातीचा साप आढळून आलाय। अजगर दिसल्यानं परिसरात भीतीचं वातावरण निर्माण झालं। माहिती मिळताच सर्पमित्र सुरेंद्र उर्फ नागेश गावंड यांनी घटनास्थळी पोहोचून प्रसंगावधान राखत अजगराला सुरक्षितपणे पकडलं। वन विभागाच्या मार्गदर्शनाखाली या अजगराला त्याच्या नैसर्गिक जंगल अधिवासात सोडण्यात आलं। या मोहिमेत वन विभागाचे ज्ञानेश्वर उगले आणि तन्मय गावंड यांचं सहकार्य लाभलंय। सर्पमित्रांच्या या धाडसी कार्याचं परिसरात कौतुक होतंय। खेड तालुक्यातील आंबेठाण इथं चाकणकडे जाणाऱ्या एका कारनं अचानक पेट घेतल्याची घटना घडली। सीआई इंडिया लिमिटेड फोर्जिंग विजयन चाकण कंपनीच्या प्रवेशद्वारासमोर ही घटना घडल्यानं काही काळ परिसरात भीतीचं वातावरण निर्माण झालं होतं। कारला अचानक आग लागल्याचं लक्षात येताच कंपनीतील कर्मचाऱ्यांनी तातडीनं धाव घेत अग्निशमन यंत्रणांच्या मदतीनं आग विझवण्याचे प्रयत्न सुरू केले। मनुष्यबळ विभागाचे वरिष्ठ अधिकारी अनिल काला, सुरक्षा अधिकारी अजिंक्य काटकर आणि सुरक्षा रक्षक कर्मचाऱ्यांनी दाखवलेल्या तत्परतेमुळे आग वेळीच नियंत्रणात आली आणि मोठा अनर्थ टळलाय। इराण-अमेरिका युद्धाच्या पार्श्वभूमीवर शासनानं कॅनमध्ये पेट्रोल डिझेल देण्यावर निर्बंध घातले होते। मात्र परिस्थिती बदलल्यानंतरही पेट्रोल पंपांवर शेतकऱ्यांना कॅनमधून डिझेल मिळत नसल्यानं अडचणी वाढल्यात। ट्रॅक्टर शेतात बंद पडल्यास 5 ते 10 किलोमीटर पर्यंत ट्रॅक्टर ओढत न्यावा लागत असल्यानं वेळ, पैसा आणि शेतीचं नुकसान होत असल्याची शेतकऱ्यांची तक्रार आहे। मुळशी तालुक्यातील शेतकऱ्यांनी शेतीच्या कामासाठी किमान 40 लिटर डिझेल कॅनमधून देण्याची परवानगी द्यावी अशी मागणी केली आहे। महाराष्ट्र राज्य पशुसंवर्धन समितीचे शरद गोडांबे यांनी याबाबत कृषी आयुक्त आणि जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्याचा निर्णय घेतलाय। शेतकऱ्यांची गैरसोय दूर करण्यासाठी सुधारित आदेश काढण्याची मागणी केली आहे। नमस्कार, मी शरद बाळासाहेब गोडांबे, राहणार कोटवडे, तालुका मुळशी, जिल्हा पुणे। आज या ठिकाणी कोटवडे गावाच्या डिझेल पेट्रोल पंपाच्या खाली आम्ही सर्व शेतकरी उभे आहे। माझ्या शेजारी अनेक आमच्या गावातली काही ज्येष्ठ शेतकरी आहे, ते सर्व शेती करतात। पावसाचं वातावरण आहे आता आणि शेतामध्ये मोठ्या प्रमाणात शेतीची मशागतीची कामं चालू आहेत। परंतु महाराष्ट्र शासनाने 5 जूनला एक परिपत्र काढलं होतं। त्याच्यामध्ये असं सांगण्यात आलेलं आहे की पेट्रोल पंपावर जे तुम्ही पेट्रोल देता ते तुम्ही ती गाडी, त्याचं वाहन इथं पेट्रोल झालं पाहिजे। पण माझं या शासनाला या ईडीओच्या माध्यमातून हे सांगणे आहे, आज आमच्या शेतकऱ्यांचं शेतात पेट्रोल पंप ट्रॅक्टर बंद पडला आहे। आमचा 4-4 टनाचा ट्रॅक्टर इकडे उचलून आणायचा का? हा मोठा गंभीर प्रश्न आहे। बरोबर आहे। जर आणायचा असेल तर महाराष्ट्र शासनाने हेलिकॉप्टर किंवा ट्रेनची व्यवस्था करावी किंवा तुम्ही जे 5 जूनला परिपत्र काढलेलं आहे शासनाने त्याच्यामध्ये शिथिलता करावी आणि शेतीसाठी ज्याच्या नावावर ट्रॅक्टर असेल किंवा अवजार असेल तर त्यांच्यासाठी तरी निदान पार्सलनी कॅन्डाईनी पेट्रोल पंप देण्यात येऊन याची माझी विनंती राहील। आणि याच्या सोमवारी कृषी आयुक्त मांढरे साहेब असेल, जिल्हाधिकारी गुंडे साहेब असेल, त्यांना सुद्धा आम्ही शेतकऱ्यांच्या वतीने निवेदन देऊ। अधिवेशन मुंबई मंत्रालयामध्ये चालू आहे। नक्कीच याची गांभीर्याने सरकारने दखल घ्यावी
आणि फक्त शेतकऱ्यांसाठी या तुमच्या अटी आहे ते थोडे शिथिल कराव्या हीच आमची म्हणणी आहे आणि विनंती आहे. धन्यवाद. परभणी जिल्ह्यात पावसानं हजेरी लावल्यानंतर शेतकऱ्यांनी पेरणीच्या कामांना वेग दिलाय. मात्र ऐन हंगामात DAP आणि युरिया खताची टंचाई जाणवत असल्यानं शेतकऱ्यांसमोर नवीन अडचण उभी राहिली आहे. काही ठिकाणी खतांचं लिंकिंग होत असल्याच्या तक्रारीही समोर आल्यात. पाऊस उशिरा झाल्यानंतर आता पेरणीची लगबग सुरू असताना खतांची उपलब्धता सुरळीत करण्याची मागणी शेतकऱ्यांकडून होते. प्रशासनाकडून लवकरच खत पुरवठा सुरळीत करण्यासाठी उपाययोजना केल्या जातील अशी अपेक्षा व्यक्त केली जाते. पत्रकारांना शिवीगाळ आणि धमकी दिल्याचा आरोप करत शिवसेना शिंदे गटाचे खासदार संजय दिना पाटील यांच्यावर पत्रकार संरक्षण कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्याची मागणी सेलू तालुका मराठी पत्रकार संघाने केली आहे. याबाबत पत्रकार संघाच्या वतीने सेलू पोलीस निरीक्षक अरुण नागरे यांना निवेदन देण्यात आले. पत्रकारांवरील वाढते हल्ले आणि लोकप्रतिनिधींकडून होणारे धमकीचे प्रकार हे लोकशाहीसाठी गंभीर असल्याचं निवेदनात म्हटलंय. या प्रकरणाची सखोल चौकशी करून तातडीने कारवाई करावी अशी मागणी पत्रकारांनी केली आहे. तिथीनुसार छत्रपती शिवाजी महाराजांचा 353वा शिवराज्याभिषेक सोहळा स्वराज्याची राजधानी असलेल्या किल्ले रायगडावर मोठ्या उत्साहात आणि पारंपरिक विधींनी संपन्न झाला. या ऐतिहासिक सोहळ्यासाठी राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, मंत्री भरत गोगावले आणि मंत्री योगेश कदम यांच्या प्रमुख उपस्थिती लाभले. यावेळी राजसदरेवर शिवरायांच्या सिंहासनाला अभिवादन करण्यात आलं. तसंच पारंपरिक पद्धतीनं शिवराज्याभिषेक सोहळा साजरा करण्यात आला. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून हजारो शिवभक्त किल्ले रायगडावर दाखल झाले होते. भगवे ध्वज, ढोल ताशांचा गजर, पोवाडे आणि जय भवानी जय शिवाजीच्या घोषणांनी संपूर्ण दुर्गराज रायगड शिवमय झाला होता. शिवभक्तांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या समाधीचं दर्शन घेत स्वराज्याच्या इतिहासाला अभिवादन केलं. या सोहळ्यासाठी प्रशासनानं कडेकोट सुरक्षा व्यवस्था आणि नियोजन केलं होतं. हदगाव तालुका किनवट अप्पर जिल्हाधिकारी कार्यालयाला जोडण्याच्या हालचालींना विरोध करत काँग्रेसच्या वतीनं हदगाव तहसील कार्यालयासमोर निदर्शनं करण्यात आली. या निर्णयामुळे नागरिक, शेतकरी आणि विद्यार्थ्यांची गैरसोय होणार असल्याचा आरोप आंदोलकांनी केलाय. यावेळी काँग्रेसच्या शिष्टमंडळानं तहसीलदारांना निवेदन देत निर्णयाचा पुनर्विचार करण्याची मागणी केली आहे. मागणी मान्य न झाल्यास आगामी काळात तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा देण्यात आलाय. आंदोलनात काँग्रेस पदाधिकारी, कार्यकर्ते आणि नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. आज आम्ही हदगाव तालुका काँग्रेस कमिटीच्या वतीनं तहसीलदार साहेब आणि जिल्हाधिकारी साहेब यांना काँग्रेस कमिटीच्या वतीने निवेदन दिलेले आहे. प्रस्तावित जो किनवट जिल्हा होणार आहे त्या किनवट जिल्ह्यामध्ये हदगाव तालुक्याचा समावेश करू नये असं आम्ही आज निवेदन जिल्हाधिकारी कार्यालयाला पाठवलेलं आहे. हदगाव तालुक्याच्या जनतेचा विचार जर केला तर आम्हाला नांदेड जिल्हा हा अतिशय सोयीस्कर पद्धतीचा असल्यामुळं जनतेची हेळसाळ टाळण्यासाठी आम्हाला किनवट जिल्ह्यामध्ये हदगाव तालुक्याचा समावेश करू नये याकरिता आम्ही आज काँग्रेस कमिटीच्या वतीने निवेदन दिलेले आहे. आणि प्रस्तावित जिल्हा हा आमच्या सोयीचा नसल्यामुळं नांदेड जिल्ह्यामध्येच हदगाव तालुक्याचा समावेश राहावा असं आमच्या काँग्रेस कमिटीच्या वतीने निवेदन देण्यात आलेले आहे. आज हदगाव तालुका इथे तहसीलदार साहेब यांना आम्ही आमचे नेते माजी आमदार माधवराव पाटील जवळकर साहेब यांच्या आदेशानुसार हदगाव तालुका काँग्रेस कमिटीचे तालुका अध्यक्ष किशोर पाटील रुईकर व सर्व कार्यकर्ते, सर्व नगरसेवक, सर्व सरपंच, सर्व आमचे पदाधिकारी यांच्या आदेशानुसार आम्ही या ठिकाणी तहसीलदार साहेबाला असे निवेदन दिले की येणाऱ्या काळामध्ये आदेशित करण्यात आले की बा किनवट जिल्हा होणार आहे आणि हदगाव तालुक्याचा त्या ठिकाणी समावेश होणार आहे. हा हदगाव तालुका जर समावेश झाला तर येथील शेतकरी, गोरगरीब, कष्टकरी यांचे पूर्ण हेळसांड होणार आहे. कारण का येथून दळणवळणासाठी ये जा करण्यासाठी कुठल्याही प्रकारचा चांगला व्यवस्थित रस्ता नाही. कारण आमच्या येथून 150 किलोमीटरच्या जवळपास हा जिल्हा लांब पडतो आणि हा रस्ता सुद्धा चांगला नाही नसल्यामुळे या ठिकाणी आमचे नांदेड जिल्हाच पुनर्वासित होऊन आम्हाला नांदेड जिल्हा पाहिजे असे या ठिकाणी मी आपल्या माध्यमातून सांगतो. आणि जर जिल्हा होत असेल तर आम्ही या ठिकाणी तीव्र स्वरूपाचे असे आंदोलन करू.
लोकराजा राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या जयंतीनिमित्त छत्रपती शिवाजीनगर, इंद्रजित कॉलनी आणि स्वराज्य संविधान चौकात अभिवादन कार्यक्रम आयोजित करण्यात आला। यावेळी छत्रपती शिवाजी महाराज आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या शिल्पाला पुष्पहार अर्पण करून बुद्धवंदना घेण्यात आली। समता, बंधुता आणि जातीय सलोख्याचा संदेश देत महापुरुषांच्या विचारांचा जागर करण्यात आला। प्रदीर्घ प्रतीक्षेनंतर अखेर पावसानं दमदार हजेरी लावत धरतीला चिंब भिजवलं आणि गेले अनेक दिवस अंगाची लाही करणाऱ्या उकाड्यापासून सर्वसामान्य नागरिकांना मोठा दिलासा मिळाला। तापलेल्या वातावरणाला गारव्याची चाहूल लागली, रस्त्यावर थंड वाऱ्याच्या झुळका वाहू लागल्या आणि जनजीवनाला काहीशी उसंत मिळाली। मात्र हा पाऊस जरी सर्वांसाठी सुखद ठरला असला तरी बळीराजाच्या मनातील काळजीचा वणवा मात्र अजूनही शांत झालेला नाही। कारण रोहिणी आणि मृग नक्षत्र कोरडच गेल्यानं खरीप हंगामाच्या सुरुवातीला शेतकऱ्याच्या आशावर दुष्काळाची सावली पडली आहे। तरी पण शेतकऱ्यांनी आपल्या काळजावर दगड ठेवून पेरणीला सुरुवात केली। आपल्या जीवनच निसर्गावर आहे अशी एक मनात आशा ठेवून शेतकरी पेरणी करताना दिसतात। हिंगोली जिल्ह्यातील कळमनुरी तालुक्यातील झरा माळेगाव परिसरात शेतकऱ्यांनी खरीप हंगामातील पेरणीला सुरुवात केली आहे। काल झालेल्या समाधानकारक पावसानंतर शेतकऱ्यांमध्ये उत्साहाचं वातावरण आहे आणि आजही परिसरात चांगला पाऊस झालाय। पावसामुळे शेती कामांना वेग आलाय। काही शेतकऱ्यांनी हळदीच्या लागवडीसही सुरुवात केली आहे। पावसाच्या आगमनानं खरीप हंगामाला सुरुवात झाल्यानं शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर आनंद दिसून येतोय। परभणी जिल्ह्यातील पेठ शिवणी इथं किरकोळ कारणावरून एका व्यापाऱ्यावर जीवघेणा हल्ला झाल्याची घटना घडली। दुकानासमोर कचरा टाकण्याच्या वादातून तंटामुक्ती समितीचे अध्यक्ष बालाजी बर्डे यांचे भाऊ आणि त्यांच्या 2 मुलांनी व्यापाऱ्याला लाकडी फळीनं मारहाण केली। या घटनेत व्यापारी जखमी झाला असून त्याला जीवे मारण्याची धमकीही देण्यात आली। या प्रकरणी पालम पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय। पोलीस अधिक तपास करत आहेत। या बातमीसोबतच बातमी महाराष्ट्राची मध्ये वेळ झाली आता इथेच थांबण्याची। अशाच महत्त्वाच्या बातम्यांसाठी पाहत राहा न्यूज मराठी 24/7। नवा भारत, नवा विचार।